हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळी सकाळी पहिले ना असं छान सगळं आवरलं ना घर, की एकदम मस्त असं प्रसन्न वाटतं घरामध्ये. आणि सगळ्या खिडक्या अशा छान उघडल्या, मस्त घरामध्ये जो बाहेरचा वारा आहे आणि सकाळची जी ताजी ताजी हवा घरामध्ये येते, सकाळचं जे ऊन थोडंसं घरामध्ये येतं ना, त्यामुळे घरातली जी एकंदर सगळी निगेटिव्हिटी असते तर ती बाहेर जायला मदत होते. आणि ज्या आपल्या लाईट्स असतात त्या तर नंतर लागतातच, पण सकाळी सकाळी घरामध्ये असं छान ताजं जेव्हा हवा, ऊन जेव्हा घरात येते ना, तेव्हा घरातलं वातावरण आणखीन खूप छान प्रसन्न होतं. तर हा आजचाच सकाळचाच व्हिडिओ, म्हणजे आजचाच माझी दिनचर्या मी आजची तुमच्यासोबत शेअर करते. तर पूजा जी आपली कालची सोमवारची पूजा झाली आहे, तर ती पूजा मी कशा प्रकारे उचलते, काय करते पूजा उचलताना, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यापूर्वी पहिले हे जे आपले बेडशीट्स म्हणा, कुशन कव्हर्स म्हणा, तर हे आपल्याला रेग्युलरली स्वच्छ करावेच लागतात. तर बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई बेड कुठून घेतला? तर हा बेड बनवूनच घेतलाय. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी संपूर्ण घराचं जे इंटिरियरचं काम आहे किंवा म्हणजे फर्निचरचं काम आहे, तर ते इथेच केलं होतं. तर त्याच्यामध्येच बेड सुद्धा बनवून घेतलाय. हा 6x6चा बेड आहे इथे. हा मास्टर बेडरूम आहे, तर इथे 6x6चा हा बेड बनवलेला आहे. आणि ह्या बेडशीट्सच्या बाबतीत सुद्धा तुम्ही मला लिंक मागितली होती, पण ती लिंक मी याच्यासाठी दिली नव्हती कारण ना मला या थोड्याशा महाग वाटल्या बेडशीट्स, ज्या मी इन्स्टा आय डीवरून मागवल्या होत्या. तर त्या ताईंनी मला एका कमेंट केली होती की ताई मी पण राजस्थानवरूनच बेडशीट्स मागवते आणि सेल करते, तर ताई प्लीज तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट कराल का? कारण जर खरंच तशाच बेडशीट्स असल्या, तशा चांगल्या असल्या आणि रिझनेबल रेटमध्ये असल्या, तर आपण इतरांना सुद्धा त्या रेकमेंड करू शकतो. आणि त्या बेडशीट्स खरंच खूप मस्त आहेत, क्वालिटी खूप चांगली आहे, फक्त प्राइस वाईज मला थोड्याशा महाग वाटतायत, तर म्हणून मी तुम्हाला त्याची लिंक दिली नाही. आता ह्या सगळे जे कुशन कव्हर आहेत ते हे सगळे धुवायला काढते. हे जुनेच आहे, ते मी वरूनच मागवले होते. मला नवीन कुशन कव्हर्स वगैरे मागवायचे आहेत, पण सध्या थोडंसं थांबली आहे मी. आणि ही बेडशीट, इथला हा जो बेड आहे ना, हा 5x6चा बेड आहे. हा किड्स बेडरूम म्हणजे निष्ठाचा बेडरूम आहे हा. तर तुम्हाला साईडला जो दिसत असेल की ड्रेसिंग टेबल इथे मी बनवलाय, तर त्याच्यामुळे हा बेड मी थोडासा छोटा बनवलाय, पण 2 माणसं आरामात म्हणजे इथे ऍडजस्ट होऊ शकतात. तर पहिले मशीनला ना निष्ठाची जी अंगावर घ्यायचं जे ब्लँकेट आहे ना, ते मी आज वॉश करणार आहे. हे ब्लँकेट्स खूप वर्ष झाले त्या ब्लँकेट्सला, पण अजिबात खराब झाले नाही आहेत, फाटले नाही आहेत, तुटले नाही आहेत. थोडीशी त्याची शिलाई केली आहे, पण बाकी अगदी जशाच्या तशा आहेत. तर म्हणून मी सध्या त्यांना चालवायचं काम करते. नंतर आता बघू, हळूहळू थोडेसे नवीन ब्लँकेट्स पण घ्यायचेत मला. कारण एखादा ऑप्शन असला पाहिजे, कारण आता एक धुतला तर मग आपल्याकडे दुसरा तो सुकेपर्यंत वाट बघावा लागतो. तर म्हणून थोडंसं एखाद दुसरं तरी एक्स्ट्रा आपल्याकडे असलं पाहिजे. आणि तुम्ही विचारलं होतं की ताई त्या साईडला ही स्लायडिंग कशी दिसते बाथरूमच्या, तर हा जो आहे ना छोटासा असा बाथरूमच्या बाजूला डक एरिया दिलेला आहे, जिथे वॉशिंग मशीन ठेवू शकतो आपण. आणि मी त्या साईडला जी खिडकी होती ना, म्हणजे तो मोकळा स्पेस होता, तिथे फक्त ग्रिल होती, तर मी ती कव्हर केली. तिथे प्रॉपर स्लायडिंग लावली, ग्रिल लावली. आणि हा आतला जो तुम्हाला दरवाजा दिसतो ना, इथे दरवाजा होता, तर तो दरवाजा मी काढून टाकला. कारण मग संपूर्ण बाथरूम आहे ना वापरायला असा स्पेस आणि मोठा मिळतो. आणि समोरून म्हणजे बाहेरून जो उजेड येतो ना, तो संपूर्ण बाथरूम मध्ये येतो, हवा संपूर्ण बाथरूम मध्ये येते. पण तिथे काहीतरी आडोसा असला पाहिजे, तर म्हणून तिथे ती स्लायडिंग लावली आहे. आणि तिथल्या ज्या काचा आहेत ना, त्या अशा म्हणजे बाहेरून आतलं किंवा आतून बाहेरचं काहीच दिसत नाहीत, अशा प्रकारच्या काचा तिथे लावल्यात.
तर अंघोळ झाल्या झाल्या माझं पहिलं काम असतं की ते म्हणजे की थोडंसं का होईना स्किन केअर असं काही म्हणता नाही येणार, पण तरीही आपल्या चेहऱ्याची, आपल्या स्वतःची काळजी घेणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. जेवढं तुम्ही घराकडे लक्ष देता ना, तेवढंच तुम्ही सुद्धा थोडंफार प्रेझेंटेबल असणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही बघा व्यवस्थित तयार होता, छान व्यवस्थित राहता, तर तुमच्यामध्ये सुद्धा एक वेगळाच कॉन्फिडन्स येत असतो. किंवा अचानकही कोणी आपल्या घरी आलं, तर आपण अशा वेगळ्याच अवतारात असू, तर ते चांगलंही दिसत नाही. तर म्हणून थोडंसं प्रेझेंटेबल पण असलं पाहिजे घरामध्ये. तर मी अंघोळ केल्यानंतर सर्वात पहिले काम करते ते म्हणजे की मॉइश्चरायझर लावते स्किनला. कारण इतर मी खरं सांगू तुम्हाला, मी काहीही स्किन केअर असं करत नाही. करायला हवंय खरं तर, पण मला तेवढा वेळच मिळत नाही आणि मी तेवढं लक्षही देत नाही. फक्त एक गोष्ट करते संध्याकाळची, तर ती मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरच शेअर करेन. तर सध्या तोपर्यंत मी हे असं सकाळचं रोज मॉइश्चरायझर पहिले लावून घेते. कारण अंघोळ केल्या-केल्या ना स्किनचे जे आपले पोर्स असतात ना, ते ओपन होतात चांगले आणि त्याच्यामुळे ते आतमध्ये छान डीपली मर्ज होतं. तर अंघोळ केल्यानंतर अशी सुरुवात असते आपली. अंघोळ केल्यानंतर जी स्किन असते ना, ती एकदम अशी सॉफ्ट आणि खूप छान असते, झालेली असते गरम पाण्याने अशी थोडीशी. तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण हे मॉइश्चरायझर वगैरे लावतो ना, तर त्याने स्किन आणखीन छान होते आणि थोडंसं असं मसाज केला ना, तर स्किन मस्त होते. तर मी बऱ्याच ताईंनी विचारलं की ताई तू काय करते, तर मी फक्त हे ममाअर्थचं जे मॉइश्चरायझर आहे ते मी खूप आता 2-1.5 वर्ष झालं जवळपास मी एकच वापरते. आणि मधल्या पिरियडमध्ये माझ्या स्किनवरती ना खूप पिंपल्स आले होते. खूप सारे प्रोडक्ट्स सारखे सारखे वापरल्यामुळे कदाचित, किंवा स्किन रिॲक्शन, किंवा आणखीन काही आपल्या हार्मोनल चेंजेस, खूप साऱ्या गोष्टी असतात लेडीजच्या. एकच पर्टिक्युलर कारण नसतं. आता जेव्हा तुम्ही कोणाला विचारता की म्हणजे मलाही इवन तुम्ही कमेंट्समध्ये जेव्हा विचारता की ताई माझी स्किन अशी आहे तर मी काय यूज करू, तर एक कॉमन किंवा एक जनरल मी तुम्हाला ॲडवाईस करू शकते. पण तुमचं जर स्किनचा प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही ॲडवाईस कोणाकडून घेण्यापेक्षा तुम्ही प्रॉपर डॉक्टरला दाखवा, किंवा स्किनचे जे स्पेशालिस्ट असतात त्यांना तुम्ही दाखवा, किंवा तुम्ही घरगुती काही उपाय करून किंवा काही गोष्टी करून जर स्किन तुमची बॅलन्स होत असेल तर तसं चेक करा. तर मी पिंपल्स आल्यापासून मी जे यूज करते ना, ते हे टी ट्रीचं आहे. टी ट्रीचे जे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामुळे बऱ्याचदा जे ॲक्नेचे प्रॉब्लेम्स असतात ते आपले सॉल्व होतात. तर म्हणून मी हा टी ट्रीचा ममाचा ऑइल फ्री फेस मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करते. आणि फेस वॉशसुद्धा मी टी ट्रीचंच फेस वॉश यूज करते आणि त्याच्यामुळे मला स्किनवरती बराच फरक दिसायला लागला आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी जे वापरते तेच तुम्ही वापरू नका, कारण तुमची स्किन वेगळी असू शकते, तुमचे इनबिल्ट काही प्रॉब्लेम्स असतील ते वेगळे असू शकतात. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही ह्या वस्तू म्हणजे घेत चला आणि सिलेक्ट करत चला. तर चला आता माझं नॉर्मली हे झालं, म्हणजे हे लावल्यानंतर थोडा वेळ मी असंच ठेवते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या काही गोष्टी अप्लाय करायच्या असतील ते करते. तर त्या पहिले आता मी पूजा करून घेते. तर कुठलीही पूजा उचलताना ना पहिले आपण जसं रात्री तर नैवेद्य दाखवतोच, पण काही का होईना, थोडंसं का होईना नैवेद्याचं पूजा उचलण्याच्या आधी नक्की दाखवायचं. तर सगळ्यात सोपं आणि बेस्ट ऑप्शन ते म्हणजे की दुधामध्ये गरम दूध घ्यायचं, दुधामध्ये थोडीशी साखर घालायची आणि त्या दुधाचा नैवेद्य आपण देवाकडे दाखवायचा आणि त्यानंतरच आपली जीही तुम्ही पूजा मांडली असेल तर ती पूजा उचलायची. समजा तुम्ही छान गोड वगैरे काही बनवलं असेल तर आणखीन उत्तमच आहे, पण काहीच नसेल तर निदान खडीसाखर तरी ठेवावी, किंवा अशा प्रकारे दूध साखरेचा नैवेद्य तरी आपण दाखवू शकतो. हेच दूध तुम्ही नंतर चहामध्ये सुद्धा वापरू शकता, किंवा काही गोडाचं बनवलं तर त्याच्यामध्ये मिक्स करू शकता, किंवा नाहीच तर लहान मुलांना प्यायला सुद्धा हे देऊ शकता. तर कालचा होता आपला शेवटचा श्रावण सोमवार आणि आज सकाळीच पहाटे जी अमावस्या लागली होती, कालची जी सोमवती अमावस्या होती, तर ती अमावस्या सुद्धा संपलेली आहे. आता आपला भाद्रपद महिना सुरू झालेला आहे. तर ह्या ज्या समया आहेत ना, त्या ह्या खूप व्यवस्थित चालतात. म्हणजे कालपासून मी त्या प्रज्वलित केल्या होत्या, त्या बघा रात्रभर तशाच राहतात. फक्त रात्री काय करते मी, थोडीशी त्यांची वात आहे ना ती थोडीशी छोटी करते, कारण रात्रभर समया चालू असतात आणि आपलं लक्ष राहत नाही तेवढं तिकडे. तर म्हणून थोड्याशा ज्या वाती आहेत ना त्या कमी करून ठेवते. तर आता पहिले समयांच्या वाती थोड्या मोठ्या केल्या, त्यानंतर आता अगरबत्ती लावून घेतली, त्यानंतर इथे
हळदी कुंकू अर्पण करायचे, अक्षता घ्यायच्या आहेत आपल्या हातामध्ये. आणि एका ताईंनी मी काल सांगता सांगता चुकीचं सांगितलं होतं खरं तर, म्हणजे बोलताना चुकीचं निघून गेलं होतं, की ही जी ओढणी आणली होती ना, ही उज्जैनवरून आणली आहे, उज्जैनचे महाकाल. तर मी बोलता बोलता गुजरात बोलली होती, पण हे उज्जैनवरून आणलं होतं वहिनींनी माझ्या. आणि खूप छान आहे, अगदी हलकं मटेरियल आहे आणि खूप चांगलं वाटतं म्हणजे परिधान केल्यानंतर. तर असो, तर चला आता जो नैवेद्य आहे दुधाचा, तर तो नैवेद्य पहिले दाखवून घेते. कुठलीही पूजा करताना ना, जेवढी मांडताना एक्साइटमेंट असते किंवा जेवढी ती पूजा मांडताना धावपळ असते, तेवढ्याच सगळ्या गोष्टी म्हणजे तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच आवडीने ती पूजा आपण त्याची म्हणतात सांगता सुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. आणि प्रत्येक पूजेमध्ये तुम्ही जे जे सामान वापरलंय, तर प्रत्येक सामानाचं व्यवस्थित विनिमय झाला पाहिजे. नाहीतर मग काय होतं ना, की पूजा फक्त मांडताना उत्साह असतो, पण नंतर मग ते सामान कसंही कुठेही टाकून दिलं जातं. तर तसं नाही झालं पाहिजे. तसं केलं तर तो एक प्रकारे त्या पूजेचा अपमानच होतो, त्यातल्या वस्तूंचा अपमान होतो. तर म्हणून कशाप्रकारे मी सामान एक-एक हळू उचलते, तर ते मी तुम्हाला सांगते. तर पहिले धूप, दीप, नैवेद्य या सगळ्या गोष्टी करायच्या. त्यानंतर ज्याही देवतांचं तुम्ही पूजा मांडलेली आहे, त्यांचं मंत्र, स्तोत्र किंवा जे काही पठण असतं, तर ते पठण तुम्ही करून घ्यायचं. देवांची माझी म्हणजे देवघरातली रोजची पूजा होण्याच्या आधी मी ही पूजा उचलते. कारण ह्यामध्ये आपण जे देव ठेवलेले असतात, तर ते देव आपल्याला देवघरात ठेवायचे असतात पुन्हा. तर म्हणून पहिले पूजा उचलायची आणि त्याच्यानंतर रोजची जी देवपूजा असते ती म्हणजे मी तरी तसं करते. तर त्यानंतर बघा आता हे पहिले मी जे सगळं काय-काय सजावटीचं वगैरे ठेवलं होतं ते मी उचललं. जी गाईची मूर्ती ठेवली आहे ती मी इथून उचलते. ही या कोपऱ्यामध्ये ना अगदी म्हणजे इथे समोर अगदी सुंदर दिसते. जे खाली हे आर्टिफिशियल गवत आहे त्याच्यावरती अशी गाय उभी आहे, वासरू आहे तिचं. खूप छान वाटतं आणि ही मला आईने दिलेली मूर्ती आहे. त्यामुळे ती अगदी माझ्या हृदयाच्या जवळ आहे. आणि हे चालू असताना ना हे बघा हे खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की ऐका मंत्र जाप हा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. असंच म्हणजे ह्याचं जे चित्र आहे ना, हे थंबनेल वरती असंच आहे. YouTube वरती तुम्ही लावून बघा. इतकं इतकं सुंदर आहे ना हे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. असं इतकं ऐकायला इतकं सुंदर वाटतं ना, अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो आपण. आणि घरामध्ये एकंदर वातावरण जवळपास 1 तासाचं आहे ते, 1 तास चालतं. आणि घरामध्ये जर अशा प्रकारे मंत्र, स्तोत्र यांचं नियमित पठण होत असेल ना आणि ऐकायला येत असेल, श्रवण जरी करत असाल तुम्ही, तरी त्याचा खूप छान प्रभाव पडतो. तर आता ही जी रांगोळी आहे, तर ती मी निर्माल्यामध्ये मी टाकत नाही रांगोळी, कारण ती बऱ्याचदा केमिकल बेस असते. तर म्हणून रांगोळी मी सुक्या कचऱ्यामध्येच टाकते. आता बरंच माहीत नाही आता मला बाकीचे तुम्ही काय करता. जर तुम्ही काही वेगळं काही करत असाल, तर मला नक्कीच सजेस्ट करा. मी खूप काही विचार करते, की ज्या ह्या देवाच्या आपण ज्या वापरलेल्या वस्तू आहेत ना, त्याचा चांगलाच उपयोग हो. पण रांगोळीचा तसा काही उपयोग करता येत नाही. कारण त्याच्यामध्ये कधी-कधी बघा अगरबत्तीचं मिक्स झालेलं असतं. बऱ्याच गोष्टी असतात. तर आता ही फुलं मी वेगळी काढून ठेवते ताटामध्ये, पण ही पानं जी आहेत बेलाची, तर ती मला निर्माल्यामध्येच सोडावी लागतील. आणि रांगोळीच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट विचारली होती, की ताई रांगोळीचे खाली डाग पडत नाहीत का? तर पडतात. कधी-कधी म्हणजे रांगोळीवरती पण डिपेंड असतं. काही रांगोळ्या बघा चांगल्या असतात, काही रांगोळ्या जास्त केमिकल युक्त असतात, तर त्यांचा डाग पडतो कधी-कधी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रांगोळीवरती जर काही ओलं पडलं किंवा पाणी पडलं, तर त्याचा डाग लवकर बसतो. तर ते लगेचच तुम्ही लादीवरून थोडंसं घासून पुसलत ना, तर निघून जातं. तर हा जो स्वामींचा फोटो आहे ना, तर तो मी इथे असा ठेवलाय आणि हा उत्तरेकडे तोंड करून ठेवलाय. तुम्हाला माहिती आहे माझं जे देवघर आहे ते पूर्व-पश्चिम आहे. तर म्हणून स्वामींच्या फोटोचं म्हणजे फोटोचा जो चेहरा आहे ना, तर तो उत्तरेकडे तोंड होतो. त्याला लवकरच व्यवस्थित अशी छान जागा सुद्धा मिळणार आहे. पण तूर्तास त्याला मी असंच ठेवलंय फोटोला ह्या साईडला. तर आता सगळ्या गोष्टी उचलल्यानंतर पूजेच्या जागेवरती ना कधीही लगेचच सगळं उचलायचं नाही.
थोडा वेळ ठेवायचं. जिथे पूजा आपण मांडलेली असते, तिथे जी तुम्ही उदबत्ती लावलेली असते, तर ती त्या जागेवरती थोडा वेळ ठेवायची. जे दिवे असतात ते त्या जागेवर थोडा वेळ ठेवायचे. तर तोपर्यंत हे बाकीचा जोही काही पसारा आहे, तर तो सगळा मी आवरते, उचलते. बघा, जेवढी भांडी पूजेला तुम्हाला लागताना जेवढी स्वच्छ करून घ्यावी लागतात, जेवढी तयारी करावी लागते, तेवढीच सगळी तयारी तुम्हाला उचलताना सुद्धा करावी लागते. ही सगळी जी पूजेची भांडी आहेत ना, ही लगेचच मी स्वच्छ करून घेते. नाहीतर जर अशीच ठेवली ना, तर तो पसारा तसाच पडून राहतो. हा अनुभव तुम्ही सुद्धा कदाचित घेतला असेल. असं होतं का? मला पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या बाबतीत तरी होतं, की कधी-कधी आपण काय करतो, आळस करतो आणि मग ते तसंच राहतं आणि मग आपल्याला डोळ्यांना दिसत राहतं ना, तरी सुद्धा कधी-कधी आपण ते उचलत नाही. तर म्हणूनच जेव्हा आहे ना, तेव्हा जर उचललं ना, तर ते खूप बरं पडतं. तर बघा, अशा प्रकारे पूजा मी संपूर्ण व्यवस्थित उचलली आहे आणि थोड्या वेळाने हे सगळं मी व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे. तर हे लोकेशन तुम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय ना, तर ही आहे आईंच्या घरची टेरेस, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या घरची ही टेरेस आहे आणि तुम्ही बघत असाल त्यांनी किती किती झाडं लावलेली आहेत. त्यांना सुद्धा झाडांची खूप आवड आहे आणि सकाळी सकाळी मला पप्पांचा फोन आला होता, की अगं झाडाला ना, एकाच झाडाला 2 रंगाचे जास्वंद आलेले आहेत. तर मी म्हटलं, मी आता कसं येऊ तिथे आणि कसा व्हिडिओ काढू? तर त्यांना मी म्हटलं होतं, की तुम्ही प्लीज व्हिडिओ काढा आणि मला पाठवा. त्यांना जसा जमलाय तसं त्यांनी काढलाय. तर आडवा काढायचा होता पण उभा काढलाय. तर बघा, तुम्हाला दिसत असेल, की एकच फांदी आहे. दोन्ही झाडं मिक्सही झालेले नाहीयेत. अगदी एक फांदी आहे आणि एका फांदीलाच, म्हणजे एका झाडालाच 2 रंगाचे जास्वंद आलेले आहेत. एक लाल रंगाचं आणि एक हे पिवळ्या रंगाचं, थोडंसं पिवळसर क्रीमिश रंगाचं असं हे जास्वंद आहे. तुम्ही खाली तुम्हाला दिसत असेल बघा, एकच झाड आहे. 2 मिक्स झालेले झाड, म्हणजे 2 वेगवेगळी झाडं नाही आहेत. तर त्यांनाही खूप एक्साइटमेंट वाटली आणि त्यांनी मला सांगितलं, तर म्हणून म्हटलं चला आज ते पण तुमच्यासोबत शेअर करूया. तर तुपाचे जे मी दिवे बनवले होते ना, तर शुद्ध तुपाचे दिवे तुम्ही कसे ओळखाल? तर बघा, ही जी वात आहे अगदी एकदम पटकन निघते, जे अगदी प्युअर तुपाचे दिवे असतात. नाहीतर तुम्ही जर मिक्सिंग असेल ना त्याच्यामध्ये, तर लगेच खाली काजळी पकडते आणि पूर्ण खराब सुद्धा होतं. आता हे दिवे तुम्ही बघताय, अगदी म्हणजे असं वाटणारच नाही की ह्याच्यामध्ये दिवा लावला सुद्धा होता. इतके स्वच्छ निघतात. तर हे मला ना खूप बेस्ट ऑप्शन वाटलं, की मातीचे दिवे घ्यायचे आणि या दिव्यामध्ये जर आपण असे दिवे बनवले, जवळपास 1 तासाच्या आसपास पूर्ण दिवा तो प्रज्वलित होत राहतो. तर आज आहे मंगळवार आणि माझ्या या नारळाला खूप छान असा कोंब आलेला आहे आणि आता तो मंदिरात, म्हणजे देवघरात राहत नाहीये, एवढा मोठा कोंब झालाय. खाली सुद्धा बघा किती मस्त कोंब आलेत. हा नारळ जेव्हा मातीमध्ये लावणार ना, तर अगदी पटकन लागेल. तर असे कोंब आलेले नारळ ना बरेच आईंनी सुद्धा, मी सुद्धा, आम्ही गावाला पाठवतो. कारण इथे तेवढी जागा नसते लावण्यासाठी. गावाला खूप छान शेतामध्ये जी जागा असते ना, तिथे आजूबाजूला हे नारळ मस्त लागतात. आणि आज मी नारळ हा बदलणार आहे देवीचा. तर तुम्ही मला विचारलं, की ताई जवळून दाखव ॲक्लिन पावडर. तर ही आहे ती ॲक्लिन पावडर. ही डीमार्टला सुद्धा मिळते. 35 रुपयाचं पॅकेट आहे हे आणि तुमच्या जवळपास ह्याचं स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या इथे कोणी ग्रॉसरी शॉप असेल किंवा जिथे देवांचं सामान मिळत असेल, तांब्या पितळेचं मिळत असेल, तिथे तुम्ही विचारा आणि त्यांना सांगा, की ही पावडर तुम्ही मागवा. कारण असं मी तुम्हाला पर्टिक्युलर ह्याचं ऑनलाईन ही नाहीये, म्हणजे Amazonवरती वगैरे ही पावडर नाहीये. नाहीतर मी तुम्हाला ह्याची लिंक दिली असती. तर हाताने सुद्धा जरी तुम्ही घासलत ना, अगदी मस्त चकाचक असं स्वच्छ निघतं आणि आपल्या हाताला अजिबात काही रॅशेस किंवा काही स्किनचा काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता कालची अमावास्या होती. अमावास्या संपली आणि त्यानंतर मी आज नारळ हा बदलते. आज मंगळवार आहे. देवीचे जे वार असतात, मंगळवार, शुक्रवार किंवा पौर्णिमा, यावेळेला तुम्ही तुमचा जो मंगल कलश आहे ना, तर त्याचं ते बदलू शकता. म्हणजे नारळ समजा, आणि हे कधी बदलायचं, तर जेव्हा तुमचा नारळाला कोंब येतो किंवा जेव्हा तुमचा नारळ कधी खराब होतो, तडतो, तर तेव्हाच तुम्ही हा नारळ बदलायचा आहे. तर नारळ बदलताना ना मी याच्यावरती खायची पानं, म्हणजे नागवेलीची पानं ठेवते. त्यानंतर जो नारळ आहे तो रोजच्या रोज असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. तुमचा नारळ जवळपास म्हटलं ना 1/3 नारळ तुमचा बघा तांब्यामध्ये बुडाला पाहिजे. एवढा जर तुम्ही नारळ असा ठेवलात ना, आणि नारळ काय होतं ना, त्यामुळे नारळाला सतत पाणी मिळत राहतं आणि म्हणून नारळाला लवकर कोंब येतो
आणि उन्हाळ्यामध्ये तर म्हणजे नारळ खूप व्यवस्थित राहतो बरेच दिवस, नाही तर काय होतं की लगेचच नारळ तडतात. तर इथे तरी आमच्याकडे म्हणजे आधीपासून आईपासून असेच नारळ आम्ही वापरतो. बरेच जण अखंड नारळ वापरतात, पण मी असा सोललेलाच नारळ कलशामध्ये वापरते. तर पूजेचं सगळं उचललं आणि त्यानंतर समया मी इथे ठेवल्यात, कारण तेल आहे समयांमध्ये आणि ते छान दिसतात देवघराच्या बाजूला. पण फक्त एकच प्रॉब्लेम होतो की हवा एवढी येते ना की समया लगेच शांत होतात. तर म्हणून फक्त त्या मग शोपीस सारख्याच ठेवाव्या लागतात तिथे कधी कधी. तर त्यापेक्षा मला असं देवघर सुटसुटीत बरं वाटतं. खूप जास्त सगळं सामान ठेवलं ना मग ते, आणि मग काय होतं की कधी सणासुदी तुम्ही म्हणालात की काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे, तर तसं वेगळं वाटत नाही. तर म्हणून मी समया ह्या इथे नेहमीसाठी ठेवत नाही. दिसायला तर खूप सुंदर दिसतात, पण नको, मला असं वाटतं की कधीतरी अशा ठेवलेल्या त्या आणखीन जास्त चांगल्या वाटतात. तर जी बेडशीट मी लावली होती मशीनला, तर ती तोपर्यंत झाली. कसं आहे ना, एक ते एकच काम करता नाही येत. आपल्याला घरामध्ये एक काम करताना बाकी बरीचशी कामं साइड बाय साइड करावी लागतात. नाहीतर जर एकच काम आपण करत बसलो ना, तर मग काही खरं नाही मग आपलं. तर आता ही ब्लँकेट जी आहे ना, ती इथे मी बाहेर आहे ना मस्त रॉड लावून घेतलेत स्टीलचे, की ज्यामुळे कपडे वगैरे वाळत घालायला बरं पडतं. आता सध्या पावसाळा होता ना, तर पावसाळ्यामध्ये बाहेर वाळत टाकता येत नव्हते, कारण तिथून पूर्ण पावसाची झड आतमध्ये येत होती. पण आता जसं पाऊस थोडा थोडा उघडत निघेल आणि ऊन येईल, तर तेव्हा इथे कपडे वाळत घालायला खूप बरं पडेल. लवकर सुकतात, हवा येते आणि त्याच्यामुळे लवकर सुकतात. तर हे मनी प्लांट बघा मी इथे बाहेर ठेवलं होतं उन्हामध्ये थोडं, कारण इंडोर जे प्लांट्स असतात जे आपण सतत घरामध्ये ठेवतो, तर ते आठवड्यातून एक दिवस तरी कंप्लीट आपण त्याला बाहेर ठेवायचं. त्याला बाहेरचं ऊन मिळालं पाहिजे, बाहेरची हवा मिळाली पाहिजे. त्यामुळे ते नेहमी छान ग्रीन राहतं. नाहीतर मग ते पिवळी पडत जातात पानं किंवा खराब होत जातं. तर हा जो इथे कॉर्नर बनवलाय ना, इथे खूप सुंदर वाटतं बघा. असं मनी प्लांट जेव्हा असं लटकतं ना खाली, तर खूप सुंदर दिसतं. तर ह्याला ना मला असं छान एक पॉट घ्यायचं आहे मस्त, जे आता गोल्डन कलरचे वगैरे पॉट्स येतात, ते खूप छान दिसतात. तर सकाळचं सगळं बऱ्यापैकी सगळं आवरून झालंय. किचन आपलं मस्त असं चकाचक क्लीन झालंय. सकाळीच पाणी असतं ना, तेव्हा सगळी कामं एकदम मस्त भरभर होतात आणि व्यवस्थित क्लीन वाटतं. आणि असं क्लीन असेल ना, तर आपल्याला सुद्धा खूप असं छान पॉझिटिव्ह, प्रसन्न आणि घरामध्ये बरं वाटतं. तर बघा फुलं किती जमा झाली आहेत. तर ह्या फुलांचं मी काय करते ना, ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर असं सगळं आता आवरलंय, सगळं आवरून झालंय. म्हणजे पूजा, वाचन, किचन क्लिनिंग, सगळं सगळं. सकाळी जेव्हा पाणी असतं ना, तर पाणी असल्यानंतरच तुम्हाला माहिती आहे की आपले कामं पटापट आणि मस्त होतात. तर आता काय फक्त मला भाजी बनवायची आहे, कारण निष्ठा येईल शाळेतून. तर मग सकाळचं असतं जे टिफिनला जातं, त्यानंतर मग दुपारी थोडीशी वेगळी भाजी करते, कारण परत तेच तेच खायला मुलं कंटाळा करतात. तर म्हणून आता चवळीची भाजी आहे, चवळी भिजत टाकलेत, चवळीची भाजी करायची आहे. तर त्याचं वाटण करून ती भाजी करणार आहे. तर ती कशी करणार आहे तर ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या गोष्टी कव्हर केल्या की ज्या तुमच्या कमेंट्समध्ये खूप सारे काही ना काही प्रश्न असतात. तर मग म्हटलं की जेव्हा पूजा उचलली जाते किंवा बऱ्याचशा काही गोष्टी असतात, तर त्या कशा काय मी मॅनेज करते, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. हे जे पडद्यांच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की हे पडदे कुठून घेतलेस, तर ते पण मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हे पडदे आता सध्या मी काढून ठेवणार आहे नंतर, कारण हे ड्रायक्लीनला द्यावे लागतात, हे घरी वॉश करता येत नाहीत. तर मला साधे पडदे घ्यायचे आहेत थोडे रेग्युलरसाठी. तर बघू कसे मिळत आहेत, आणि तिथे जाईन तेव्हा मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, इन्फॉर्मेशन नक्की देईन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.